नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलाष्टक म्हणजे काय, होळीच्या 8 दिवस आधी कोणत्या गोष्टी करू नये, होलाष्टक कधीपासून सुरू होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आपण साजरा करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच, पण शास्त्रीय महत्त्व देखील असते. होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसऱ्याच दिवशी वसंत उत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे, हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याची प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगाची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपापसातील भेदभाव, भांडण, गरिबी, श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाही. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पळती देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा, नारायणाचा परम भक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. सगळे उपाय करून थकलेला हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावातल्या वाळलेल्या काट्याने मोठी पिढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायाने आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती. परंतु प्रल्हादच्या भक्तीमुळे, साधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून ऋषी अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला आणि तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला महत्त्व आहे. आता होलाष्टक म्हणजे काय? होळीच्या 8 दिवसांपूर्वी होलिका पूजन करत असणाऱ्या ठिकाणी गंगाजल टाकून ती जागा शुद्ध केली जाते. नंतर तेथे वाळलेले लाकूड, कंडे आणि होलिका दहन करण्यासाठी 2 मोठ्या काठ्या स्थापित केल्या जातात. एक काठी प्रल्हाद आणि दुसरी काठी त्याची आत्या होलिकेसाठी मानली जाते. याच दिवशी होलाष्टक प्रारंभ असल्याचे मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार या दिवसांमध्ये कुठलेही शुभ कार्य करू नये. विवाह, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण व विद्यारंभ इत्यादी सर्व मांगलिक कार्य किंवा कुठलेही नवीन कार्य या दरम्यान प्रारंभ करणे शास्त्रानुसार वर्जित मानले गेले आहे. ज्योतिष मान्यतेनुसार अष्टमी ते पौर्णिमापर्यंत नवग्रह देखील उग्र रूप घेतलेले असतात. याच कारणामुळे या दरम्यान केलेल्या शुभ कार्यांमध्ये अमंगल होण्याची आशंका असते. या दिवसांमध्ये व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते. जगाला व्रतपूजन आणि हवन या दिवशी चांगले मानले गेले आहे. या दिवसात केलेल्या दानामुळे जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळते. शिवपुराणानुसार देवतांच्या विनंतीवरून कामदेव याने महादेवाची तपस्या भंग केली. याने महादेव अत्यंत क्रोधित झाले होते. त्यांनी आपल्या तिसऱ्या नेत्राच्या ज्योतीने कामदेवांना भस्म केले होते. प्रेमदेवता कामदेवता हे भस्म झाल्यावर संपूर्ण सृष्टी शोक व्यक्त झाली. आपल्या पतीला पुनर्जीवित करण्यासाठी रतीने इतर देवी देवतांसह महादेवाला प्रार्थना केली. प्रसन्न होऊन शंकराने कामदेवांना पुनर्जीवनाचा आशीर्वाद दिला. फाल्गुन शुक्ल अष्टमीला कामदेव भस्म झाले आणि 8 दिवसानंतर महादेवाकडून रतीला त्यांच्या पुनर्जन्माचा आशीर्वाद प्राप्त झाला. ही देखील मान्यता आहे की भक्त प्रल्हादच्या आनंद नारायण भक्तीने क्षुद्र होऊन हिरण्यकश्यपने होळीच्या 8 दिवसापासूनच प्रल्हादला अनेक प्रकारे जगन कष्ट दिले होते. तेव्हापासून भक्तीवर प्रहार केल्यामुळे हे 8 दिवस हिंदू धर्मात अशुभ मानले गेले आहेत.
ग्रहांचा अशुभ प्रभाव या 8 दिवसात जास्त असतो. या दिवसांमध्ये मन अशांत राहते, अडचणी, समस्या निर्माण होतात. याचा परिणाम हातात घेतलेल्या कार्यावर होतो आणि त्यात यश मिळण्याऐवजी अपयश येते. घरात नकारात्मकता, अशांती, दुःख आणि क्लेशदायक वातावरण तयार होते. होळीपूर्वीचे 8 दिवस अशुभ मानले जातात. या 8 दिवसांमध्ये 16 संस्कार करणे वर्ज्य मानले जातात. जसे की गर्भाधान, विवाह, गर्भधारणाच्या 3ऱ्या महिन्यात करण्यात येणारे संस्कार, नामकरण, चूडाकरण, विद्यारंभ, गृहप्रवेश, गृहनिर्माण, गृहशांती, हवन, यज्ञ, कर्म आदी संस्कार या होलाष्टकाच्या कालावधीत करू नये. तर होळीच्या 8 दिवस आधी देवाची पूजा, जप केल्याने दुप्पटीने फळ मिळतं. त्यामुळे या दिवसात जितकं शक्य होईल तितकं देवाचं नामस्मरण करावं. मेहनत करूनही यश मिळत नसेल आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला असेल तर या दिवसात देवी लक्ष्मीचं श्रीसूक्त आणि ऋणमोचन मंगलस्त्रोताचं पठण कराल. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि कर्जाचा भार देखील कमी होतो. जर एखादा व्यक्ती विनाकारण त्रास देत असेल तर या काळात सूर्यदेवाची पूजा करावी. होलाष्टकात प्रतिदिवस सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचं 3 वेळा पठण करावं. जर तुमचा एखादा व्यक्ती आजाराने पीडित असेल तर होलाष्टकात प्रभावी तोडगा वापरू शकता. या काळात भगवान शिवाची पूजा करावी. महामृत्युंजय मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेवर जप करावा. शिवाचा दिव्य मंत्राचा निश्चित जप केल्याने हवनचं पुण्य मिळेल. यामुळे अकाली मृत्यूही टळू शकतो. वैदिक कॅलेंडरनुसार यावेळी होलाष्टक 24 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. त्याच वेळी होलिका दहनाच्या दिवशी म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी होलाष्टक संपेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 मार्च रोजी देशभरात धुलिवंदनाचा सण साजरा केला जाईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलाष्टक म्हणजे काय, होळीच्या 8 दिवस आधी कोणत्या गोष्टी करू नये, होलाष्टक कधीपासून सुरू होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.